राज ठाकरेंचा बाप्पा आता विराजमान व्हायला घरी आलेला आहे। राज ठाकरेंच्या बाप्पाचं आगमन झालेलं आहे। अमित ठाकरेंनी हातामध्ये बाप्पाची मूर्ती घेतली आहे आणि कौटुंबिक परिवारामध्ये आपल्या कुटुंबियांसमवेत त्यांची प्रतिष्ठापनेची तयारी सुरू आहे। राज ठाकरे सुद्धा अगदी आनंदी दिसतायत। आपण ही शिवतीर्थावरची दृश्य पाहतोय। आजच त्यांचे मोठे भाऊ उद्धव ठाकरे सुद्धा या ठिकाणी गणपतीचं दर्शन घ्यायला येणार आहेत। मात्र ही आत्ताची सकाळची प्रतिष्ठापनेपूर्वीची दृश्य आहेत। राज ठाकरेंच्या घरी बाप्पाचं आगमन झालेलं आहे। मोठा उत्साह संपूर्ण घरामध्ये पाहायला मिळतोय। अमित ठाकरे, त्यांची बहीण, राज ठाकरेंच्या पत्नी आणि इतर कुटुंबीय सगळेच आनंदी दिसतायत। राज ठाकरेंच्या बाप्पानं आता आगमन झालेलं आहे आणि प्रतिष्ठापनेपूर्वी कशा प्रकारे सुंदर मखर सजवलेलं आहे। शिवतीर्थावर कशा प्रकारे बाप्पाचं स्वागत केलं जातंय आपण पाहू शकतोय। राज ठाकरेंचा घरचा बाप्पा नेहमीच चर्चेत असतो। आपण पाहू शकतोय की पूजेची तयारी केली जाते आणि मोठं आनंदाचं वातावरण आहे। धातूची मूर्ती स्थापन केलेली आहे। त्याचबरोबर आता शाडू मातीची मूर्ती सुद्धा स्थापन होईल आणि त्या मूर्तीमध्ये प्राणप्रतिष्ठापना सुद्धा होणार आहे। संपूर्ण घरामध्ये उत्साह पाहायला मिळतो। अगदी लहान बाळ गोपाळांसह मोठ्यांचाही उत्साहाला उधाण आलेलं आहे। राज ठाकरे स्वतः जातीनं प्रत्येक कार्यामध्ये लक्ष घालताना दिसतायत, सूचना करतायत। थोड्याच वेळामध्ये राज ठाकरेंच्या बाप्पाचंही पूजा होणार आहे आणि प्रतिष्ठापना सुद्धा होणार आहे। तीर्थावर एकंदरच आनंदाचा आनंदी आनंद वातावरण पाहायला मिळतंय। कौटुंबिक वातावरण भक्तिमय वातावरणात रंगून गेल्याचं पाहायला मिळतंय। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।